नमस्कार. तर पहा पवित्र पोर्टल नोंदणी करत असताना बऱ्याच जणांना अडचणी येतात आणि त्याच्यामधली एक म्हणजे सगळ्यात जास्त जी अडचण येते ते म्हणजे जर समजा तुमचं सीटेटचं सर्टिफिकेट असेल किंवा मार्कशीट असेल त्याच्यावरती पहा सर्टिफिकेट नंबर नसतो म्हणजे सीटेचा सर्टिफिकेट तो काय टाकायचा तर बघा त्याच्यावर जो पहा रोल नंबर तुमचा असेल किंवा सीट नंबर आहे तर तो नंबर पहा तुम्ही सगळ्यांनी पहा टाकायचा आहे. तसेच तुमचं 12वीचं सर्टिफिकेट असेल त्याच्यावरती पहा उजव्या कोपऱ्यावर पहा सर्टिफिकेटचा नंबर असतो. आता डिग्री सर्टिफिकेटवरती पहा काही वेळेस तुम्हाला नंबर बघायला मिळत नाही. तर त्यावेळेस तुम्ही जो काय तुमचा रोल नंबर असेल पहा किंवा सीट नंबर असेल तो टाकला तरी चालेल किंवा बऱ्यापैकी तुम्हाला जो तुमचं सर्टिफिकेट असतं डिग्री सर्टिफिकेट असतं त्याच्या खाली बघा उजव्या साईडला म्हणजे एक काहीतरी पण नंबर तुम्हाला बघायला मिळतो तो नंबर टाकला तरी पण चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्टिफिकेटवरती जो काही नंबर अवेलेबल असेल तो तुम्ही पहा टाकून द्या. त्या ठिकाणी तो पहा गृहीत धरला जाईल. तसेच तुमचे जे सर्टिफिकेट आणि जे पहा मार्कशीट असतात त्याची डेट शक्यतो बऱ्याच वेळेस पहा एकच येते म्हणजे तुमचं 10वी 12वीचं असेल तर एकच तुमचा रिझल्टची तारीख येत असते. तर सर्टिफिकेटला वेगळी इश्यू डेट नसते तीच टाकले तरी चालते. आणि मग तुम्ही डिग्री सर्टिफिकेटला जर वेगळी तारीख असेल तर मग ती तारीख तुम्ही मेन्शन करू शकता. तर अशा प्रकारे पहा तुमचा सीटेटचं जो रोल नंबर आहे तो तुम्ही सर्टिफिकेट नंबर म्हणून तुम्ही यूज करू शकता आणि इतर सर्टिफिकेटवरती जे काही तुमचे नंबर अवेलेबल असतील ते टाका किंवा जर नंबर अवेलेबल नसतीलच त्यावेळेस तुम्ही पहा रोल नंबर टाकून दिला तरी चालेल. तर पहा अशा प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.